हॉटेलपेक्षाही छान असा व्हाईट सॉस पास्ता आणि टोमॅटो सॉस रेड सॉस पास्ता घरच्या घरी बनवता येतो, तेही अगदी कमी पैशांमध्ये। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, यात थोडं पाणी उकळायला ठेवतोय। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। म्हणजे टोमॅटो पाण्यात उकळायला टाकायचे आहे, पण टोमॅटोचे साल हे इझिली निघायला पाहिजे। त्यासाठी आता आपण टोमॅटोचे जे वरचा देठाचा भाग आहे तो सर्व काढून घेणार आहे मी, म्हणजे आपले टोमॅटोचे साल हे इझिली निघतील। टोमॅटोला मी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे कट देते आहे त्या प्रकारे कट द्या, म्हणजे टोमॅटो जेव्हा उकळतात तेव्हा कढईमध्ये आपोआप त्याचं साल हे वेगळं होतं। आपल्याला साल वेगळं काढायची काहीही गरज पडत नाही। पाण्याला आता उकळी आल्यामुळे मी सर्व टोमॅटो आता उकळत्या पाण्यात घालते आहे आणि यात थोडं मीठ देखील घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील आपले। 10 ते 15 मिनिटांसाठी आपले टोमॅटो मस्त उकळून घ्यायचे आहे, अगदी साल निघतील असे। जोपर्यंत आपले टोमॅटो उकळत आहेत तोपर्यंत आपण चीज किसून घेऊया। त्याच्यासाठी मी चीजच्या 3 क्यूब घेतलेले आहे। आता 3 क्यूब आपण किसून घेऊ। पास्ता करतोय आणि त्याच्यात चीज नसणार असं तर कधी होणारच नाही ना, तर त्यासाठी आता चीज मस्तपैकी पूर्ण किसून घेऊया। तोपर्यंत आपले टोमॅटो देखील एका साईडला शिजत राहतील आणि त्यांचे पूर्ण साल देखील आता निघून जाईल। आता बऱ्यापैकी टोमॅटो शिजून झालेले आहे आणि माझं 3री क्यूब देखील आता किसून झालेली आहे। टोमॅटोचे आता कढईमध्ये पाणी जे आपण उकळत होतो त्याच्यातच उकळता साल निघून गेलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकतं ज्या प्रकारे आपण कट्स दिलेले होते त्या प्रकारे जर तुम्ही असे टोमॅटो उकळून घेतले तर त्याचे साल आपोआप निघतील। तर आता टोमॅटो व्यवस्थित उकळल्यामुळे त्याचा मी आता गॅस बंद केला आहे आणि हे टोमॅटो आता आपण थंड करून घेऊ। त्यासाठी टोमॅटो एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे। जे पाणी उरलं आहे ते फेकायचं नाही आहे, ते दळायच्या वेळेस आपल्याला कामात येईल। टोमॅटो मी आता चाकू आणि फोकच्या मदतीने चिरून घेते आहे। सर्व टोमॅटो चिरून झाल्यानंतर मिक्सरमधून आता फिरून घेणार आहे। या प्रकारे आता टोमॅटो आपण मिक्सरमधून काढून घेऊ आणि त्याची या प्रकारे अशी ग्रेव्ही तयार होईल। हवं असेल तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही पाणी घालू शकतात। त्यानंतर आता आपण सॉस बनवूया। त्याच्यासाठी कढईत मी आता तेल घालते आहे आणि 2 बटरच्या क्यूब घालते आहे। हे आपण मेल्ट होऊ देऊ। मेल्ट झालेल्या बटरमध्ये आता 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे मी। लसणाच्या पाकळ्या थोड्या लालसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता यात मी घालते आहे चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो हे घालून व्यवस्थित परतून घेऊया आपण। त्यानंतर यात मी घालते आहे पिझ्झा सीझनिंग, हे देखील बटरमध्ये घालून व्यवस्थित बटरमध्ये परतून घेऊया। आणि जेव्हा आपण हे पदार्थ घालतो तेव्हा त्यांचा खूप छान सेंट येतो। यात आता मीठ घालते आहे मी 1 चमचा। त्यानंतर आपण जी उकडलेल्या टोमॅटोची ग्रेव्ही केलेली होती ती ग्रेव्ही घातलेली आहे। 1.5 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे, हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सॉसला उकळी आली आहे, बघू शकता तुम्ही या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवली मी। तर तो आता आपण थंड करायला ठेवला एका डिशमध्ये। आता दुसऱ्या कढईमध्ये आपण व्हाईट सॉस बनवूया। त्याच्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल आणि 3 बटरच्या क्यूब घातलेले आहे। आता इथे काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहे, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि कॉर्न घेतलेले आहे, हे स्वीट कॉर्न आहे। आता हे बटरमध्ये आपल्याला मस्त शिजून घ्यायचे आहे। शिजलेले व्हेजिटेबल्स एका डिशमध्ये काढून घेतले साईडला। आता उरलेल्या बटरमध्ये मैदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मैदा भाजताना जोपर्यंत आपल्या मैद्याला छान असा खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला मैदा छान भाजून घ्यायचा आहे। व्हाईट सॉससाठी थोडं बटर जास्त लागतं, पण बटरमुळे टेस्ट खूप मस्त येते। आता मैदा व्यवस्थित भाजून झाला होता, त्याच्यामध्ये मी आता चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो घातलेलं आहे आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे। हा लसूण मी किसून घेतलेला होता, तर भरपूर सारा लसूण घातला आहे मी इथे। हे व्यवस्थित आता बटरमध्ये मिक्स करून घेऊ। मैदा भाजत असताना आपण चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि हे गार्लिक पेस्ट घातल्यामुळे त्याचा सॉसमध्ये छान फ्लेवर उतरतो आणि भाजताना स्मेल देखील खूप मस्त येतो। तर आता व्यवस्थित मैदा भाजून घेऊ। आता मैदा पूर्ण भाजून झाला आहे, त्याच्यामध्ये आता मी दूध ॲड करते आहे आणि दूध घालता एका हाताने दूध घालायचे, दुसऱ्या हाताने स्टर करत राहायचं आहे जोपर्यंत
थिकनेस येत नाही तोपर्यंत आपल्याला रवीने एकसारखं हलवत राहायचं आहे। थोडी थिकनेस आली म्हणजे आपला सॉस व्यवस्थित रेडी होईल। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सॉस घट्ट झाला आहे। आता यात घालायचं आहे किसलेलं चीज। किसलेलं चीज आता चमच्याने मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण। चीज मेल्ट झालं त्यानंतर आपण घालणार आहे क्रीम, पण मला इथे चीज थोडं कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी पुन्हा एक चीजची स्लाइस घालून घेतलेली आहे। चीजची स्लाइस आता व्यवस्थित आपण मेल्ट होऊ देऊ तोपर्यंत छान व्यवस्थित हलवत राहायचं आणि जे कढईच्या साईडला आपली सॉस लागलेला आहे तो सॉस देखील काढून घ्यायचा आहे, नाहीतर तो कढईला चिटकून जातो। त्याच्यामुळे मी आधीच सगळा सॉस काढून घेतला आहे। त्यानंतर मी इथे अमूलची फ्रेश क्रीम यूज करते आहे। तुमच्याकडे नसेल अमूलची फ्रेश क्रीम तर तुम्ही घरची देखील क्रीम यूज करू शकतात। अजून थोडी घालून घेते आणि व्यवस्थित एकदा आपण व्हाईट सॉसमध्ये क्रीम मिक्स करून घेऊ। आता व्हाईट सॉस आपला रेडी झाला आहे। आता आपण पास्ता शिजवण्यासाठी ठेवणार आहे। त्यासाठी मी कढईत पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम झालं की आता आपण पास्ता ॲड करूया। इथे मी सनविटोचा पास्ता यूज करते आहे। पाण्यात आता मी मीठ आणि तेल घातलेलं आहे म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही। आता इथे मी 2 कप पास्ता घेतलेला आहे। हा पास्ता आपल्याला मस्तपैकी 70% बॉईल करून घ्यायचा आहे। इथे आता मी चेक केला आहे तर 60% आपला पास्ता बॉईल झाला आहे। आता मी गॅस बंद करते। आपल्या गरम पाण्यामध्ये बाकीचा वाफून जाईल। तर आता दुसऱ्या कढईमध्ये आपण रेड सॉस पास्ता बनवूया। त्याच्यासाठी मी काही व्हेजिटेबल्स बटरमध्ये आता मिक्स करून घेणार आहे। हे शिजवून घ्यायचे आहे आपल्याला सगळं। इथे मी शिमला मिरची आणि स्वीट कॉर्न यूज केलेला आहे। तुम्ही बाकीचे व्हेजिटेबल्स देखील यूज करू शकतात। आता व्हेजिटेबल्स शिजल्यानंतर यात मी रेड सॉस घालणार आहे जो आपण थंड करण्यासाठी ठेवला होता डिशमध्ये, तोच पुन्हा एकदा मिक्सरला फिरवला आणि तो घातलेला आहे। आता आपल्याला हा पास्ता बनवण्यासाठी काही वेळ लागणार नाही कारण लास्ट स्टेप आहे। आता यात मी थोडी फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे। त्यानंतर यात मी चीज घातलेलं नव्हतं याच्या पहिले। आता रेड सॉसमध्ये आपण एक चीज स्लाइस घालून घेऊया। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे, पण घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते। तर आता आपलं मेल्ट झालेलं आहे चीज। यात जो आपला बॉईल केलेला पास्ता होता तो पास्ता घालणार आहे। हे सर्व यात घातल्यानंतर आपला पास्ता बनवायला काही वेळ लागणार नाही कारण पास्ता ऑलरेडी बॉईल झालेला आहे। सॉस देखील आपला रेडी आहे। त्याच्यामुळे आपला हा सुपर टेस्टी पास्ता आता रेडी आहे। पास्ता आपण 2 मिनिटासाठी आता गॅसवर ठेवूया मीडियम फ्लेमला। तर हा पास्ता मुलांना देखील फार आवडतो। पर्सनली सांगायचं म्हटलं तर मला देखील खूप आवडतो। आता रेड सॉस पास्ता झाला, आता आपण व्हाईट सॉस पास्ता बनवूया। हा पास्ता देखील बनवायला आता काहीच वेळ लागणार नाही आहे। ऑलरेडी आपला सॉस रेडी आहे। त्यात आता आपण जे वाफवलेले व्हेजिटेबल्स होते शिमला मिरची आणि स्वीट कॉर्न ते घातलेले आहे। आता हे घालून व्यवस्थित व्हाईट सॉसमध्ये आपण पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरेल सॉसमध्ये। सॉस आपला थोडा घट्ट झालेला आहे त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते म्हणजे आपला पास्ताला सॉस हा व्यवस्थित लागेल। तर आता कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करून झाल्यानंतर जो आपला बॉईल केलेला पास्ता आहे तो पास्ता घालते आहे मी यात। मार्केटमध्ये तुम्हाला पास्त्याचे वेगवेगळे शेप्स भेटतील, पण मी ज्या प्रकारचा शेपचा पास्ता यूज केलेला आहे त्याच्यामध्ये सॉस हा व्यवस्थित जातो आणि आपला टेस्ट देखील खूप छान लागते। तर आता व्हाईट सॉसमध्ये पास्ता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्या पास्त्यामध्ये सॉस व्यवस्थित जाईल आतपर्यंत। हाच जर पास्ता तुम्ही हॉटेलमध्ये खायला गेले तर खूप महागडा मिळतो, त्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही मुलांना एकदम सुपर टेस्टी पास्ता कमी पैशामध्ये बनवून देऊ शकतात। तर आता आपला पास्ता हा ऑलमोस्ट रेडी आहे। याला मी सर्व करायला घेते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणता पास्ता आवडला हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा। चला भेटूया लवकरच, बाय बाय।